प्रतिभा 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 विलासाच्या राक्षसी राक्षीने बेडापिसा करणारा काय ते तुझ्या त्यावेळेचे लावण्य सौंदर्य सोन दत्ताची कन्या रत्ना जर का तू माझी झालीस ना तर माझ्यासारखं भाग्यशील मीच माझ्यासारखं भाग्यशील मीच माझ्यासारखं भाग्यशील बाबा बाबा हे चित्र पाहिलं का प्रतिभेसमोर फिकीच पडली असती. बाबा ही प्रतिभा कोण? जंगलात शिकारीसाठी गेलो असता त्या सोमदत्ताच्या बागेत कांचनपूरला गेलं पाहिजे बाई. छे 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 काही नको जायला. अगं जर त्या सोमदत्ताने माझ्या बागेचा विचार केला तर ती कदाचित तुझ्या आई देखील होईल. बाबा आपण तर लग्न करणार नव्हतात ना कारण माझ्या आईला अंतकाळी तसं तुम्ही वचन दिलं आहे. त्या मरत्या जीवाला वचन दिलं खरं पण माझ्या आईला स्वर्गात काय वाटेल? अगं पण मला काय वाटतं याची कल्पना आहे का तुला? तसं असेल तर अवश्य लग्न करा बाबा. मला शंका वाटते म्हणून म्हणते. अगं यात शंका नसती. राजा चंद्रकांत यांचा मी प्रधान होतो. त्या वेळेला हे राज्य भंडारीने भडकावून या राजाचा राजा झालो म्हणून काय सोमदत्त त्याची कन्या देणार नाही असं वाटतं तुला? अगं वेळे तो 20 वर्षाचा काळ आता उलटून गेलाय. त्या वेळेला या सर्व राजांचे राजे मला बंडखोर म्हणायचे. हेच राजे असा या राज्याचा मला स्वामी समजतात. स्वामी समजतात. त्या सोमदत्ताने नकार दिला तर छे 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 तो माझ्या मागणीला केव्हाच नकार देणार नाही बघ. तुम्ही कांचनपूरवरून केव्हा आला? काय खबर काय आहे? चंद्रनगराधिपतींचा जय जयकार असो. आशीर्वाद चंद्रचूड हा खलिता वाचता येत नाही आपण नाही कसं होतंय? अरे नराधमा असे करण व क्लास काय इथे जागा भेटणार नाही. राजकुमार कशाला उगाच फणाचा पारा वाचा वाचा चंद्रचूड. आम्हाला तो या तलवारच्या टोकानेच गिरवायचा आहे. आज्ञा सरकार. राजा शशांक जंबुक वनकेसरीच्या गुहेत बसला म्हणून त्याला कोणी वनराज म्हणत नाही. अरे स्वामी घातक्या राजा चंद्रकांताच्या घराण्याचा समोर नायनाट करून हे राज्य बळजबरीने बळकावून बसलास तरी तू जातीवंत राजा माझ्या प्रतिभेला मागणी घालता. आपल्या कुळाशिळाचा तरी विचार करायचा होता. आम्ही कुळाशिळाने थोर मात्र बंड खो. चंद्रचूड बंद करा ते वाचन आणि युद्धाची तयारी करा. प्रत्येकात आणि उन्मादाच्या मस्तकी घात. कोण सोमदत्ता तुझ्या मस्त भयान पोरीला हा माझा पलंग सजवायला लावेल तेव्हाच नाव शशांक हे सांगेल. बाबा तुमचा एक पलंग सजवण्यासाठी लाखो लोकांचे पलंग होस पडतील. त्यांचं काय? त्यांचं काही हो ते आमचं आम्ही पाहून घेऊ. पण महाराज राजकुमारच्या पती आपण दुर्पती ठरलो तर चंद्रचूड कपटी शकुनीला धर्मराज समजते की मी काही कुचकुळी नाही. कार्टे तू आम्हाला शिकवायची गरज नाही. जा चालते वयातून जाते पण जाता जाता एवढंच सांगते की एका स्त्रीच्या हवसाने रावणासारख्या 14 चौकडीच्या राजाला शेवटी धूळ खावी लागले. एवढंच लक्षात ठेवा. कार्टे रावण तर महामूर्ख होता आणि तू शतमूर्ख आहेस. कार्टे जा चालते वयातून. चंद्रचूड बोला महाराज. चला युद्धाची तयारी करा. चला तर अरे बाल पाणी अरे बाल मला बाबा बनू नकोस. अरे मी प्रताप सिंह. अरे ज्यांच्या पोटी तू जन्म घेतलास त्या महाराजांचा पायी काय रे बाल पायी काय रे. तुम्हाला भ्रम झाला असेल. अरे मला कोणताही भ्रम झाले नाही. ऐक या दुष्ट आजाराने तुम्हाला भ्रमित केले आहे. अरे मला कोणत्याही आजाराने भ्रमित केले नाही. 20 वर्षापूर्वीची कहाणी तुला कोण सांगणार बाळ. अरे तुझा सोन्या मोत्यांनी
20 वर्षाचा इतिहास हा लिहून ठेवला आहे बाळ, हा लिहून ठेवला आहे. बस आणि याचा अभ्यास कर आणि त्या महापुरुषांचा शूट घे बाळ, शूट घे. बाबा उठा ना, बाबा 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 बाबा. अजून एक मार्ग आहे मला. मला चंद्रचूड प्रतिभेची शिकार युद्धाशिवाय करता येईल. आणि हे कशा शक्य आहे? बघ आडाला फिरण्याची गरज नाही, आपण प्रयत्न करू. पण चंद्रचूड प्रतिभेच्या तर लग्नाची तयारी आता चालू आहे, मग प्रतिभा माझी होणे शक्यच नाही. माझ्या चतुर्याने जर का प्रतिभा तुम्हाला मिळू तर मला बक्षीस काय द्या. त्यासाठी वाटेल ते करायला मी तयार आहे. वेळ आल्यास माझे कन्या रत्न सुद्धा एखाद्या भिकाऱ्याच्या पदरात सुद्धा टाकायला मी मागे पुढे पाहणार नाही. महाराज मग मी आताच कांचनपुरात जातो आणि त्या सोमदत्ताला कापील बनवतो. शपथ. तोपर्यंत तुम्ही आपले सैन्य सज्ज करून केतकी घाटातील जंगलात घेरा घाला आणि प्रतिभेच्या लग्नाची वेळा मध्यभाग येतात चारी बाजूंना हल्ला करू. वा वा चंद्रचूड. चंद्रचूड असला पापी काळ मंत्र देताना तुम्हाला शरम वाटली पाहिजे. तुला सुद्धा चोरून एखादी शरम नाही वाटत? नाही तर काय सांगितलं? तू इथे कशासाठी आलीस? तुला या बापाचं सुख भावत नाही? बाबा काय कसलं सुख? दुसऱ्याच्या सुखाची अन्यायाची होळी करून सैतानी भूक बनवले तुम्ही. अगं करते. हा तर निसर्गाचाच नियम आहे. एका जीवाची होळी आणि दुसऱ्या जीवाची होळी. असला निसर्गाचा नियम बाणवात आणि जनावरात फरक तो राहिला काय? तू मला शिकवायची गरज नाही. ज्या वेळेला माझ्या मेंदूतील अक्कल नष्ट होईल ना, तेव्हाच मी या पुरासुरांचे गुलाम होणार. तू मला ब्रह्मज्ञान द्यायची गरज नाही. जा चाल तू इथून. राजकुमारी लहान तोंडी मोठा घास घेऊन तुम्ही पितृ प्रेमाला पोहोचल्या झाला आहात. चंद्रचूड तुमच्याकडची उसनी बुद्धी घ्यायला मी काय दुर्बुद्धी नाही. तुम्ही किती स्वाभिमानी आहात याची चांगलीच जाणीव आहे मला. असा कोणता गुन्हा घडलाय माझ्यातून? तो पुरावा चित्रगुप्तीच्या वयात 20 वर्षापूर्वी लय बाबा प्रभविष्यात पहिले पाऊल टाकणाऱ्या नववधूची वरात त्याची अजून अभिलाषा करू नका. ते आमचं आम्ही बघून घेऊ. जा चाल तू इथून. नका बाबा नका असा अवलंब करू नका. त्या जागी ही तुमची चंद्रकला असती तर आणि आजच्या बाईला विशाल असतात तर त्याने कापून टाकले असते. राजकुमार बापाने पाप वाढवले दादा. हा असुरी मार्ग सोडा बाबा मी तुमच्या पाय पडते. हे तुझ्या माझ्या पाया पडते. तिला असंच पाहिजे. चंद्रचूड माझ्या मागा देणारीला आमच्या मार्गात आडवी येते काय? आडवीला पडले खाली आडवी लाथाडून काढते. आमच्या मार्गात आडवी येते. होय महाराज. लाथेनेच तुडवलेली बरी. चंद्रचूड चला युद्धाची तयारी करा. राजसेवक हो. राजसेवक हो. चला युद्धाची तयारी करा. जा विशाल जा. पण परमेश्वराचं अस्तित्व आज येथे नष्ट झालेलं नाही. त्याच आधी सुदर्शन चक्र तुमच्यासारख्या नरदमाचा नाश करण्यासाठी सामर्थ्य आहे.
माझ्या मार्गातून बाजूला हो. राजसमाजाच्या तू केलेला अपमानाचा बदला तुझ्या रक्ताने ठेव. अरे या सौंदत्ताच्या अंगाचा तला थेंब असेपर्यंत ही खिंड लढू. आज रात्री या जंगलातील सर्व प्राण्यांना या हरामखोराची मेजवानी होऊ दे. आणि पराक्रम नव्हे तेव्हा मग दाखव. दाखव तुझा पराक्रम. थांबा थांबा, तुम्ही दोघं पण थांबा. त्याला लांडगं कोलं कुत्र खायपर्यंत टाइम दॅट टाइम एवढा मजबूत आहे. म्हणून काय म्हणतो माहिती आहे, त्याला कोंबड्या जरी बोचून बोचून खाली त्या पत्त्यात खातील. हो, जशी तुझी इच्छा. हा चला राजवाड्यामध्ये. चला 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 चला. बघा नवरदेव कसा आहे, परत बघायला भेटणार नाही. उठं मारून घ्या, उद्या खुशाल बसून बघा. नवरदेवा, आता तर नवरदेव बघितला ना कसं मिशी असतात, कसं ऐकतील घरांसाठी मिशी. त्याला बघा काय आहे, काय नाही. पाप केलं म्हणून फेडायला लावले आहे या जगात. आम्हाला अस्तित्व नाही का? हे वंचिरा, कोण आहेस तू? या बघ्याला या जगात तू नाहीसा कर. नाही, मी माणसे मारणारा नरपती नसून सामान्य भिल्ल आहे. अरे हो, पेशावरून आपण राजपुत्र दिसता, पण आपली दशा केली कोणी आणि नेता कसली ते मला काही विचारू नको. ही प्रेस म्हणजे माझे नातेवाईक आज घोड्यावर पडले आहे आणि त्या नावाप्रमाणे माझी वराती लुटली आहे. पण या अनर्थाला कारण कोण? त्याने माझ्या नवरा करून दिले. आता एकच मार्ग आत्महत्या. छे छे, हा भेडाचा मार्ग आहे. चल माझ्या झोपडीत आपण पुढचा विचार करू. नको, उगाच तुला त्रास नको. अरे वेड्या, मी भिल्ल नसून या चंद्र नगरीचा राजपुत्र चंद्रशेखर. कोण चंद्रशेखर? हेच सख्या. चल त्या पापी शेषांकाचा सूड घेऊया. चला तर.
राजसेवक प्रतिभा प्रतिभेचं काय काय ते तिचे लावण्य सौंदर्य सोमदत्ताची कन्यारत्ना राजसेवक आज माझा भडकलेला अग्निध्या मी शांत करणार आहे. नक्की महाराज नक्की करा. चाल तिला या ठिकाणी हजर करा. ठीक आहे महाराज. हो महाराज त्या आज्ञा. घेऊन या तिला. ठीक आहे तशी आज्ञा. त्यांना सगळं सांगितलं मला महाराजांनी बोलवलंय राजवाड्यात यायला तयार नाही महाराजांचा हुकूम आहे. महाराजांचा हुकूम सांगतोय कोण प्रिय? हा ही प्रिय काय अगाशी पाटका फिरवलीस माझ्याकडे तू. पसंत नाही तोंडे पाहिजे नाही मला. काय म्हणालीस? तोंड नाही बघायचं. नरपशु हो अगं वेडी आहेस तू. मी नरपशु नाहीये. मी नरकेसरी आहे. नरकेसरी. राज्याच्या मागा तू नरकेसरी देवा काही दिवसा डावल्या एका गवतीची वरात दुखणारा दरडोकर आहे. हरामखोर. एक जर शब्द का दुसऱ्याच्या तोंडून आले असते ना तर त्याची जीभ छाटून टाकली असती. इकडे ये. तू माझी प्रियतमा पडलीस म्हणून सोडून देतो तुला मी. बाप्या हे तुझे विचार फुटकर थांबव. म्हणजे बाप्या जाप्या दिसत आहे काय पतीशिवाय बाप्याने कोणाची प्रियतमा होत नसते हे पक्क लक्षात ठेव. बाप्या म्हणजे माझ्या शब्दाला होकार देणार नाहीस वाटतं. नाही विवाद नाही काय म्हणत ती वार नाही. जिंदा नाही म्हणजे जिंदा नाही. हरामखोरा 3 वेळा आहे म्हणते ती. मग ती वार नाही म्हणते. हो महाराज तसंच ती तसं घटकावर धरून चाला घटकावर थांब. तुझ्या प्रतिकृतीची घमेंड आहे ना, कशी चिरवतो बघ. बोलाव तुझ्या देवाला. अरे बाप्या द्रौपदीला ज्याने वस्त्र पुरवली तोच माझा खरा देव. तुझ्यासारख्या नराला मला परिपालन करण्यास जरूर जाऊ घे. हे देवा. घेऊन जावा याला होतं घेऊन जावा आणि जर जागा असला तर डोळे उघडून पहा. हिची प्रतिकृती कशी आहे. रक्षक आणि तुमच्यासारख्या दरोडेखोरांची कंटरवैरी चंद्रकला तू येथे कशासाठी आले आहे? तुमच्या शिराचं रक्षण करण्यासाठी. अगं एवढे भीमशक्ती काय तुझ्यात? माझ्या या तलवारीच्या धारेत आहे. अगं तलवारीचे चार बायकांचे रस्त्यावर कारके. दिवसा डवल्या अबलांच्या शिलावर अशा बंडका दरोडे घालू लागले म्हणून माझ्यासारखे स्त्रीला शस्त्रास्त्री घ्यावे लागले. एवढी घमेंड आहे तुझ्या शौर्यात. या बापाशी लढाई करण्याची. थांबलात का जागवा संशय. मलाही आत्महत्या करावी लागेल. काय बोला तुम्हाला असं मारला कसं नाही मारायचं असला पाच लावीपर्यंत टाइम जाय. मी एक पटकन मार्ग सांगतो. तू समोर खाली गेलो ना तिकडे एक विहीर आहे. विहीर मोठी विहीर विहिरीचा होता आणि मारच्या काट्यावर उलटी उडी मारा पटकन जीव जाय. मी विसरलेलो नाही. मला पूर्ण झाली नाही. शब्द दिला. शब्द दिले चंद्रचूड. बोला महाराज. आपण घेऊन जा या कार्टीला. नीट सांभाळ करा या कार्टीचा. मी इथं आहे.
एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, समजून सांगा. ही कार्टी जरी माझी मुलगी असली मी तर आहे. आणि ती जर माझ्या मार्गात आली तर मात्र याद राखा, हिला यम साधण्याचा मार्ग दाखवेल. बापाचा होता असा बघा. घेऊन जाईला आणि नीट सांभाळ करा या कार्टीचा. अरे बाबा. जा राजसेवक. हा. जा. हो महाराज, काय म्हणतो माहिती आहे? ऐका ऐका. तुम्हाला काय झालंय काय? लग्नात तयार होत नाही. 2 हंटर वाढा लगेच तयार होईल. चांगलं शिकवलं आहे. बरं हा. असं म्हणतोस? बरोबर. चंद्रचूड. महाराज. ही हरामखोर माझ्याशी विवाह करण्यास तयार नाही. बरोबर आहे. तुला काय म्हणते ती? महाराज, ही कार्टी नाही म्हणत आहे. अशी तयार होणार कुठे? आणि छेद खाण्यामध्ये कट करून ठेवा. ठीक आहे, जशी आहे ना. तिला अन्न पाणी काही द्यायचं नाही. ठेवून जा तिला. नीट सांभाळ करा या कार्टीचा. मला थोडी विश्रांतीची गरज आहे. येतो मी. ए बाबा हात पुढे चंद्रकला. अरे मेऱ्याच्या प्यार बायला घाबरला आणि ती मुंडी घुमा मेरा घरात ठेवली अशी ती मुंडी घुमा वाट वाट फिरत आहो फिरत आहो ही महाराजांची मुलगी त्यांनी तुम्हाला दिली हो टाकली तरी दिली नसली तरी ती माझी बहीण आहे ऐकायचा पहिला ती माझी बहीण आहे सांगतो आहे काही जर झालं गाठ माझ्याशी आहे बरोबर कोणाची? तुमची गाठ माझ्याशी आहे कोणाची? तुला काय झालं ते का माहितीये का लाडक्या बहिणीचा पगार येतो खोट्या सगळ्यात हा खातो त्याला कारपोरेट नव्हता भाव हे बघ माझा हात थरथरता आहे अरे उडव नाही चुकली अरे भेजा उडव अरे नाही अरे इथे इथे लाडका भाव बघा फटाफट हप्ता भेटले हप्ता राहिला का हप्ता सेंटर पटकन दिला पैसे खाऊ पैसे खाऊ तर खाऊ आणि मार खाऊ रस्त्यावर औषधी कोण येत नाही लगेच ठीक आहे म्हणतो माहिती आहे तिला घेऊन मानवाचा येऊन जन्मा सद्गुरु करावे रे सद्गुरु करावे रे मरून जगावे अंती मरून उरावे जगून मरावे अंती मरून
त्याच्यामध्ये अजून किती दिवस सहन करावे लागणार आहे? कोण आहेत कोण? हे बसावे लो एकच तुरुंग आहे तुरुंग भिका मागायचे तर त्या गावाचे भाजप भिका मागा अरे तुरुंगाच्या गजाडून एकदा तरी प्रतिमेचे दर्शन होऊ देत. सांगा, हे काय म्हणतो माहिती आहे? हा काय म्हणतो हा? प्रतिभा बंदिस्त आहे. हा त्याला कसं काय माहित? पोटाला काहीतरी साधू आहे कोण हात पण हे पहा हा. त्या बाई ना. वराड सगळं वराडी मारून टाकलेलं आहे. अरे ती तिला रात्री भेटायला येत असेल. भेटायला त्या मानगड गेले भूता वाजतात तुमच्यासारखी हा. हे पहा तुम्ही काही झालं तरी तेथून जागा सोडून का राम राम करत तेथे सांगा सर्व काही ठीक होईल. ठीक आहे गुरु माऊली येतो आम्ही पाठी गेटवर आहे सांभाळायचं. हा 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 हा. काय नाव काय तुमचं साधू ए तुझं नाव काय अरे मला वाटतं महाजू असेल हा साधू येता आपण म्हणतो साधू आपण म्हणतो साधू हे काय बाचाचं नाव नाही काय अरे सर्वे सर काय वरनं पडलं काय खाली हा? आणि हा काय याला काय म्हणतात तुला काय करायचं? मला काय करायचं माझ्या राजाला येऊन भोग झाले का एक को एकटा एकटा मारेगा अशा काय हे याला काय म्हणतात हे तुला काय करायचं हे गेला ना सगळा. तू पण आगावगिरी घेतोय त्याला काय म्हणतात सांग काय याला म्हणतात हे तुला काय करायचं गेला ना सगळा. ए बा हा हा ते शान आहे याला काय म्हणतात हा? तुला माहिती नाही? तर मोठ्या गाडी सांगले ते काय म्हणतात त्याला हा तांब्या तांब्या असा नसतो हे काय तुझ्या संगतीचा गेला हा आता लक्षात आलं माझ्या हे काय माहिती आहे ना पूर्वीचं एका का पुढे जायचे लोक माहिती आहेत काय साधू ना महाजू आहे नाही आहे पण आमच्याकडे इकडे बंदी आहे हा बंदी आहे हा तुमचं घ्या हा तांब्या हा तांब्या घ्या सांगितलं खायचं ना त्या गावाची फार वाटारा बहिणी जर दिसलं ना दोघांच्या मिशा उपटी नाही कांड पण चंद्रशेखर या भूताडीचा या शिवाय चांगलाच परिणाम झाला आहे. वा सत्वाची आपली कात्रीने मनोकामना पूर्ण होणार. चला गुरु माऊली चला तर. देवा माझ्या विचाराला समाधान आणण्याचे सामर्थ्य आता तुझ्या हाती आहे कुबेराच्या धनावर तसा भुजंगाचा पहारा त्याचा पहारा मला तुझ्यावर करावा लागणार आहे. तुमचा माझ्यावर पहारा काय म्हणून कारण तू माझ्या आहेस म्हणून. समजलं कैचे आहे म्हणून पण तुमचा माझ्यावर ताबा नाही अगं चुकते आहेस तू. त्या प्रतिभेच्या मोबदल्यात ही चंद्रकला मला मिळाली आहे. एका नववधूचा संसार उद्ध्वस्त करून तुम्ही आता माझ्याशी संसार साधणार अलबत्त. तर बघ म्हणूनच तर तुला मृत्यूच्या जबड्यातून वाचवले आहे. अरे सैताना तुझ्यासारख्या कपटी माणसाला ही चंद्रकला आपल्या पायपाशी उभी करत नाही असं ते मी जिन्माने हिसकावून घेण्याचा प्रयत्न करेन. प्रथम माझ्याशी विवाह करण्यासाठी तयार. एक वेळ चंद्रकला तुझ्या कटारीला तुझ्या जागा देईल पण तुझ्यासारख्या कपटी माणसाला कदापि नाही बाप रे बोल. सांगला मी काजबी कुठे अगं बाई हा? शेवटचा विचार आहे. हे काय मिली नाही किती आहे तयार होणार की नाही? तयार होणार की नाही? काही फरक पडत नाही तयार होणार की नाही काय झालं काय इतकी रकमचा चावतो चटचट करतो लाडकी बहीण कोणाची? त्याची कपा टाकावा भरलं नाही अजून झालंय काय? एवढं चिडलं का? कोणाची लाडकी बहीण? ही माझी लाडकी बहीण आहे. तुझी लाडकी बहीण. आज समजा तुझ्या लाडक्या बहिणीला. मला विवाहासाठी नाव ठेव. का भाव आता भाजून नका पटापट. खा, भरपूर खा जा लवकर. महाराज काय म्हणाले माहितीये का कशी महाराज काय म्हणाले 14 रत्न निघाली आणि 15वर रत्न हा हिरवा हिरवा हा? तो म्हणाले एखाद्या भिकाऱ्याला द्यायला सुद्धा मागं पुढे पाहणार नाही हा म्हणजे तुम्ही भिकारी कोण? महाराज म्हणाले उंचवर घेऊन टाकली कोण भिकारी? महाराज म्हणाले कन्या रत्न दिला तुझा भाऊजी आम्ही काय म्हणतो माहितीये? पुढं बघा, माझ्या हा लाडका भाऊजी
भाऊजी मी काय म्हणतो माहिती आहे हा. ताई लग्नाला तयार झाली काय म्हणतो काय हा, तयार झाले पण तिला काय अपेक्षा आहे या मोठ्या अपेक्षा नाही आहे म्हणजे कसं माहिती आहे राजवाड्यात राहून कंटाळले तिला कुठे फिरायला नाही लागत हा आणि म्हणून गोड बोलायला लागत आणि म्हणलं नाही हा, मंडावर केला नाही हा असं फिरण्याचं कोणतं ठिकाण आहे हा मी सांगतो इकडे पुढे या इकडे पुढे या मी सांगतो तर एकमेव असं ठिकाण आहे एकमेव हा तिथं गेल्याच्या नंतर स्वर्ग सुख एकच आहे प्राप्त होतं स्वर्ग सुख स्वर्ग सुख. हा आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तिथं तुम्हाला बघायला कोण पण येणार नाही नाही, वाकून तुम्हाला बघणार नाही कोण नाही, हा येणार नाही मी येणार हा. तुम्ही फक्त एकटं एकटं गेलं तिथं गेलं नाही ती मागून ये. तुम्ही फक्त एकटंच ठीक आहे हा. कोणतं ठिकाण आहे सांग लवकर. ठिकाणाचं नाव सांगतो तुम्हाला लग्न करायचंय नवर देव ना भाऊजी ना. भाऊजी नु आता नाताच बोलावा काय नीट बोलायचं. भाऊजी नु म्हटलं दाखव तुम्हाला ठिकाणाचं नाव सांगतो हा भाऊजी नु मला पण आनंद लय झाला मागणं पण का लग्न होईना भाऊजी आनंद झाला मनाला ओ भाऊजी आनंद झाला मनाला हो आता तुम्ही जावे सोना पुराला हो आता तुम्ही जावे सोना कोण पण बघायला येणार नाही तुम्हाला तिथं मस्त मजा करा तडामाडाच्या तडामाडाच्या भाऊजीला म्हणतो पत्राला साठी अरे पत्रा फोन टाकतो तो काका फोन टाकतो कुत्रा त्याचा हा मोठा कुत्रा अरे काय म्हणाला येड्या लेट होमचा हा मोठा कुत्रा आहे चावतो रे कोण डोबरमॅन? कपडे फाटले तर पैसे नाही काढतोय थोडा तुमचा खातोय मार खाणार पुलीला वाडा हा पुलीला वाडा बरं आता बरं याला हरकत तर आलं कोण गेले बाबा उद्या ठेव अर्धा तरी ठेव शिल्लक तेवढंच लावायचं तेवढंच नवरा बघाय नवरा काय लग्नाला
गाडी करा पैसे नाही एक कांडा आहे बा, काका कांडा आहे का तुमच्याकडे कांडा बनवा लावतोय कोणती पीर गळल्याशिवाय तुडतुड्याला वाचा फुटत नाही आणि सणसणीत तापल्याशिवाय नकारा करत नाही लकडीशिवाय बकरी जळत नाही आणि सोठे साळी खेळली त्या चंद्रकलेसारखी नाटाळ गायवटलीवर येत नाही अगं मूर्ख राजकन्ये तुला काय माहित असणार माझा टावते तुला प्रथम भ्रष्ट करतो तुला फक्त मुरगडून टाकतो आणि चुकारून देतो आणि फेकून देतो तुझ्या पहिल्या लिंगात मी माझ्या जीवाची दिवाळी साजरी करणार आणि तुला मात्र जन्मभर चंद्रकले चंद्रकले वाघाच्या वेळी चालून आली किती अशीच थरथरते का वाटत आहे कसं वाटते कसं वाटत आहे सांगू पण रागवणार तर नाही ना अगं सांग अगदी मन मोकळेपणाने सांग प्रत्यक्ष बापाबरोबर शस्त्र चालून कट्टर वैरी बनले आणि आज ही चंद्रकला तुमच्या पुढे देहाची पायगडी पसरायला तयार झाली ती केवळ एकाच कारणासाठी अगं माझी तृप्ती आहे त्या त्याला भेटताला काय हा अजून बाकी आहे हप्ता एक वाटते काय बोललो माझी तृप्ती हा इथंच घोल आहे हा हा महाराजांची मुलगी एवढी ती सुंदर असताना तुम्हाला दिली माझी बहीण पण तिला मी मनवलं लग्नाची मनवलं मनवलं नाही बाबा, याला तिला ठरवलं ते मनवलं मनवलं काय नाही. तयार झाली ती ऐकायचा हसायचं नाही हा. तयार झाली ती म्हणी तृप्ती आली कोण? ही तृप्तीमध्ये आली कोण हो होय काय? हा ही तृप्तीचा विषय काय तर सांगा हिला काय त्रास दिला? बोका हा. बोका हा भाऊजी काला बोका ही काय तृप्तीचा विषय काय तर सांगा आणि महाराजांना जाऊन सांगी डोळा बंद कर सांगतो आपल्या माझ्या स्वप्नात येणार आहे हा तुला अडचण ठेव अरे डोळं सोडून खाली नाही आहे. हा? त्याला खाली नाही आहे. आता बघून घे तू तुझी तृप्ती आहे ना ती समजून घे हा, लवकर दाखवा. आणि मुक्ती तृप्ती आणि झाली आता मुक्ती मग आता म्हणतो शांती घ्या शांती घ्या ठीक आहे हा समजलं लवकर माझी तृप्ती आणि प्रतिभेची मुक्ती त्याच्या घोटासाठी मी स्वर्गात सुद्धा जायला तयार आहे तुला स्वर्गात पाठवण्यासाठी चालली एवढं कंटाळलं का स्वर्गात जायला हा स्वर्गात जायला टाइम लागेल बरोबर की नाही लय तारा लागतं वर जायला काय म्हणतो इथे खाली जा खाली मस्त उडायचं पटकन जा आज मी जाणार राजसेवक मी नाचणार पण. जा आणि मदिरा घेऊन या आज मदिरा साजरी करायची आहे. माझी घोटाला आहे जा आणि मदिरा कशी पण म्हणाली का ती वर करत पाहतात चांगलं तोंड नाही तर जा बघ मी याला म्हातारी पाहिजे याला म्हातारी पाहिजे याला काय उदस आली काय तुला मावशी नुनू. हा म्हणतो म्हातारी पाहिजे तुम्हाला अरे महालवा नाच केलायचं. म्हातारी आहे. तृप्ती झाली आता म्हातारी पाहिजे अरे महालवा सांगताय मी तुम्ही काय बोलत नाही सोड. मला काय उकल आले काय झालं ती बरोबर म्हणू काय माझ्या वाईट वाईट कोण सांगतोय कुठे जाऊ शकतो जाऊ शकतो म्हातारी
कोण बोललं म्हातारी? तो म्हणाला म्हातारी केली. अरे म्हातारी नाही, मदिरा. अरे एवढं मोठं लांबड्या नाकडाला झोंबलं बोलणं थांबलं वेगळ्या तडका मारतो मदिरा घेऊन ये. संध्याकाळचं लागतं त्याच्याकडे ढोला लागतोय काय तुझं सांगायला काय झालं होता हा? आता जातो कोणतं उघडा आहे घरदार कोणतं भेटलं तर तू पांढरा मोठा साधन ना कोणाकडून या आणि जा लवकर. आणतोय का आणतोय हा झोमताय आंब्याच्या झाडावर बसलाय मोर काल्याचा बापूस कवटाचो रे आंब्याच्या झाडावर बसलाय मोर काल्याचा बापूस कवटाचो सायांचं पान करकारी हा भावजी आमचा भेटी मदिरा चंद्रकडे. आता बघा काय नाव आहे रॉयल स्टँड बऱ्या टायमान आमचा काल्या भाऊजी वर हँग भाऊजी नो काय म्हणता रे वाडी बापसाला ठेवतो आता सगळे किती झाले वाडी ठेवायची राहिली जर वाडी त्याच्या बापसाला ठेवली नाही तर त्रास झाला होतो ठेवतो हा? ए, काव, काव! ए, काव, काव! ए, ढोल लाव द्या. ते वाले कावले गेला खाली कावले एका गावाला खाली काढ्या. ढोंग गावला काय हो म्हणतोय, तुम्ही ना, सगळ्यांनी वाढलो थांबा. ए, सगळ्या थांब जरा, थांब. त्याला एकदा तुमची जीव जाऊ दे त्याला. त्यांची केस करून बघता त्याची काय ती पाणी दे त्याच्यात भरून पाणी मी याला पैसे घेतो ना तो पैसे काल द्याला म्हणते काका काल अशी मस्त बोटावर घेतात ना अशी आणि कांड्याकडे पूर्ण भेटी मदिरा चंद्रकडे. देतो देतो वड्याचा भाग आला बघा जन्माची पिऊन घे जन्माची पी आणि गुलाबा रावा ना वर एकदा म्हणजे आमची तरी सुटका होईल रवाना होईल हा शाबास आग्यामध्ये चंद्र चंद्र चूड बघते बघा दोन कुठे फुटले पिया 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 मी आला हावरा याच्यात गुड लावला हा याच्या सावकाशची मिक्स करून दिला नाही चंद्रकडे. कर सुरुवात कर. ठीक आहे तुम्ही उभा राहा राजवाड्याच्या मंगलात
काय सांगायचं आहे तुझ्या त्याला उभा कर उभा कर त्याला घेऊन तुम्ही घ्यायची ना उभा कर जरा थांब त्याला मला उभा राहू दे आता मी डबा कुठं आणून देऊ डबा आता माझा जागा काय टाकेल मार 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 तुझी तुरुंगात सुटका करण्यासाठी इथवर आले आहे. चल आपण इथून निघूया. तू कुठं भिका मागून आलास? मी आला तुला काय माहितीये? तुला काय माहितीये सांग? काय माहितीये तुला? सांगतो तर आहे. हो महाराज, आपल्या राजवाड्यात आहे ना, हा नुसता फेऱ्या मारतोय. म्हणजे इथपर्यंत पोहोचला, त्याची झोली आहे. काय आहे त्या झोळीमध्ये? मला काय माहिती नाही. मी तुमच्यापर्यंत आणली, पण माझ्यावर नाव यायचा. पण हा एकटा नाही आहे. हा तू का झालं मग एक साधू म्हणतो, मी पण साधू काय माझू काय दिलंय का? सांग तुला आता दाखवता काय आहे? अरे हरामखोरानं काय लिहिलं ह्या चिठ्ठीमध्ये? सांगा तेव्हा समजेल. चंद्रचूडचा खून झाला. काय?
नाटकी माणूस हा. कुणाचा खळान खळा सांग नाही तर तुझी हातडी काढून मात्र कुंपणावर सुकशी ठेवून लागतात. आणि खोटला करून त्या दगडाला सुद्धा नागाने काय करतात? मी केला नाही तुरुंग फोडला तो फक्त एक आपल्या हा? काय पावर बघा मग तो तुरुंग फोडला. पार आता त्याची पावर आहे काय? आधी लावलाय खाली. पार पार मारायला दगडी फोडायची पावर आहे काय? या हरामखोराने तुरुंग फोडला म्हणजे प्रतिभेची सुटका केली. या हरामखोराला जिवंत ठेवण्यात काहीच अर्थ नाही. अजिबात राजवाड्यात या धिक्काराचा शेवट झालाच पाहिजे. बाकी निघणी केली. तो तुरुंग फोडलास ज्याप्रमाणे तुरुंग फोडलास स्वतः नाही म्हणून. त्याचप्रमाणे तुझाही सेवा. हाक मारतात. आणि तुमचीच कट्टर वैरी. मी केलंय. हा संदेश दोष आहे. काय म्हणते ही कार्ती? चंद्रचूडचा खून तू केलास? हो चंद्रचूड मी केलंय. राजसेवक काहीच करा या कार्तीला. चंद्रचूडला दिली चंद्रचूड होतो सांगतोय मी इथं हाय मी इथं आहे मला विचार हरामखोरा, तू कोणाकडे नोकरी करतोस? काय? माझी बहीण आहे काहीच करा तिला. त्याला काय माहिती नाही का? धावा धावा. त्या लाडका भावाचा असतो मी काय करतो. राहुल तो डॉक्टर, राहुल तो डॉक्टर. वाघिणीसारखी डोळं फाडून बसते वाघिणी. राजसेवक, अरे हरामखोरानो, ही माझी मुलगी जरी असली तर या राजवाड्याची पुढे येते. बरोबर आहे. हा, हे माणूस नक्की आहे, महाराज. छाती आपण आपल्या राजवाड्यातील गोर करीत जनतेला न्याय दिला जातो. हा. त्याचप्रमाणे ही कार्ती जरी राजकारणाची माझी मुलगी असली तरी तिला सुद्धा जनतेप्रमाणेच न्याय दिला पाहिजे. देऊन टाका देऊन टाका. कायद्याने ती गुन्हेगार आहे आहेच. आणि तिला अटक झालीच पाहिजे. आणि जर का अटक होत नसेल तर तिला या राजवाड्यात जगण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे. तिचा सुद्धा ज्याप्रमाणे चंद्रचूडचा शेवट झाला त्याचप्रमाणे या कार्तीचा सुद्धा शेवट झालाच पाहिजे. काय बाप कार्ती, तू चंद्रचूडचा खून केलास मग आता तुला सुद्धा जगण्याचा अधिकार नाही आहे. बघितलं हो बघितलं काय? हा, इथं सगळं बायकांचं राज्य आहे, बायकांचं. हा, अरे येथे जेवढी कोयती घेईल येथे जेवढी कोयती घेईल हो त्या भावा कोयतीला काय नाही रे बाबा. काय म्हणे ही माझी शिकार? सांगतो शिकार. हा कोण? वसावा. अरे ही माझी शिकार असेल तर हा गोसावळा कोण? हा, तुला माहिती नाही हा गोसावळा तुझा नवरा? मीच तत्वाची नाही. तत्वाची तुला सांगितलं साधूने लक्ष ठेव. मला माहिती होतं. त्याला गुरु मावली या बरं गुरु मावली या. हा, दुसऱ्या भावाची आहे. हरामखोरानो, तुम्ही राजवाड्यामध्ये नोकरी करता की भिका मागता? नोकरी करतो मी 50 वर्ष झाली नोकरी. मग या राजवाड्यात हा कटरसलाच केला कसा? या ना हा बंडखोर. हा कारणीभूत याला नाशाला कारणीभूत आहे. असं होय? हा पुढे आहे. हरामखोरा तू सुद्धा आहेस? म्हणजे काय बहीण माझी इथं. काय यांच्या पंक्तीला उभा? महाराज आम्ही चौघ नाही 5 जण 5 जण. काय? 5 असलाय तर 10. यांच्या पंक्तीला उभा राहा. काय नाही होणार. असं होय? एका धावात 100 तुकडे करून टाका. एका पाहतच धावात. राहा. हा. या हरामखोरांची मुंडकी कशी उडतात ती. हा, एका- घ्या तुमच्या देवाचे नाव मलिंगा. आणि हो हा मलिंगा. आणखी बघा. नाव काय? चंद्रशेखर. चंद्रकांत. चंद्रकांत नाही. कोण? चंद्रशेखर. चंद्रशेखर. चंद्रकांत. हा, हरामखोराकडे सापडला करायचा. हा, बरं आहे भागराव. आज तू तरी मरशील नाही तर मी तरी मरेन. तुम्हीच महाराज. हे तुझ्या देवाचे नाव. मी आहे देवाचे. अरे चल.
तुमच्या चरणावर पुन्हा